final year PBSc student and discussing about rhabdomyolysis. So rhabdomyolysis is the clinical and biomedical syndrome, which means multiple symptoms are occurring once in a time, like edema, muscle pain, and various systems are involved in this condition. So, like rhabdomyolysis is a clinical and biomedical syndrome resulting from skeletal muscle damage or necrosis, leading to the release of intracellular component like creatine kinase, myoglobin, lactate dehydrogenase, and phosphate. तर याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या मसल आहे, मसलमध्ये मेनली कोणते फ्लुइड असतात, इंट्रासेल्युलर फ्लुइड असतात, ते रप्चर झाल्यामध्ये ब्लडमध्ये जातात. तर ब्लडमध्ये गेल्याच्या नंतर आता मायोग्लोबिन आहे. मायोग्लोबिन काय करतं, ब्लडमध्ये गेल्याच्या नंतर किडनीमध्ये फिल्टरेशन होतं. तर फिल्टरेशनमध्ये झाल्याच्यानंतर मायोग्लोबिन अफेक्ट करतं किडनीला. तर किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. मेन कॉम्प्लिकेशन ऑफ द rhabdomyolysis इज द ॲक्यूट किडनी इंजुरी. ॲक्यूट किडनी इंजुरी झाल्याच्यानंतर किडनी झाल्याच्यानंतर मल्टिपल सिस्टम इन्व्हॉल्व होतात त्या डिसीजमध्ये, लाईक इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इज लाईक हायपरकेलेमिया झाल्यामुळं अरेदिमिया होतो नॉर्मली. सो द etiological causes of the rhabdomyolysis is classified into 5 types: the traumatic, non-traumatic, non-exertional, and drug toxicity and genetic. सो ट्रॉमॅटिकमध्ये काय येतात, ॲक्सिडंट जे आपल्याला ट्रॉमा जे भेटतात, म्हणजे बाहेर ॲक्सिडंट होणे किंवा पडणे त्याच्यामधून होणारे, किंवा सर्जरी किंवा इमोबलायझेशन म्हणजे काय की पेशंट प्रेशर अल्सर वगैरे. तर नॉन ट्रोमॅटिक एक्झर्शनल म्हणजे काय, हेवी एक्झरसाइज. जेव्हा आपण जिममध्ये वगैरे किंवा एखादं जड सामान उचलतो तेव्हा मसलवर प्रेशर येतं, तर त्यामुळे पण मसल फाटू शकतं आणि त्यातून इंट्रासेल्युलर फ्लुइड बाहेर येतं. परत सीझरमध्ये काय होतं, आपल्या मसल ज्या आहेत त्या परफेक्टली कॉन्ट्रॅक्टेड होतात, म्हणजे स्टिफ होऊन जातात. स्टिफ झाल्याच्या नंतर मसलवर प्रेशर येतं आणि त्याच्यातून इंट्रासेल्युलर फ्लुइड बाहेर येतो. हायपोथर्मियामध्ये होतं. नॉन ट्रोमॅटिक, नॉन एक्झर्शनल म्हणजे बाहेरून होणारे बॉडीमध्ये जे आपले क्रोनिक डिसीज असतात त्यानुसार. तर त्यामध्ये मेटाबॉलिक मायोपॅथी, इन्फेक्शन लाईक HIV, इन्फ्लुएन्झा अँड ड्रग टॉक्सिसिटी म्हणजे कोणकोणते ड्रग्स टॉक्सिसिटी कॉजेस करतात. स्टॅटिन म्हणजे काय, ज्या आपण फॅट कमी करायच्या म्हणजे जे ड्रग्स आहेत जे आपण फॅट कमी करायसाठी यूज करतो ते ड्रग्स. त्याच्यानंतर फायब्रेटिक, अल्कोहोल, स्नेक वेनम. आणि जेनेटिकमध्ये कोणकोणते, तर ग्लायकोजन स्टोरेज डिसीजेस अँड मायटोकॉन्ड्रिया मायोपॅथी म्हणजे काय, जे मायटोकॉन्ड्रिया आहेत जे सेलमध्ये असतात ते आपल्याला पॉवर हाऊस ऑफ द ATP एनर्जी प्रोड्यूस करतात. तर त्या मायटोकॉन्ड्रिया मायोपॅथीमध्ये काय होतं, जर ATP जर सिंथेसिस नाही झाले तर मसलला एनर्जी नाही भेटत, तर मग त्याच्यामुळे ते डिस्ट्रक्शन ऑफ द मसल होऊन जातं. त्याच्यानंतर सायकोपॅथॉलॉजीमध्ये काय, ड्यू कॉजेस, muscle cells breaks inside muscle cells break. After that the muscle cells break, intracellular fluid spill in the blood, like myoglobin, potassium, phosphate, creatine kinase and uric acid. All these substances leak into the blood and myoglobin goes in the kidney. It blocks the small tube in the kidney and hyperkalemia and arrhythmia is occur and causes rhabdomyolysis. म्हणजे पॅथोफिजिओलॉजी म्हणजे कसं आहे की जेव्हा एखादा कॉजेस आपल्या बॉडीमध्ये येतो तो काय करतो, मसल डॅमेज झाल्याच्यानंतर इंट्रासेल्युलर फ्लुइड ब्लडमध्ये मिसळतं. तर त्याच्यामध्ये ब्लडमध्ये आता व्हेरियस इलेक्ट्रोलाइट असतात, फॉस्फेट असतं, मायोग्लोबिन असतं आणि युरिक ॲसिड असतं. हे काय करतात, व्हेरियस सिम्पटम कॉजेस करतात. हायपरकेलेमिया, अरेदिमिया. लाईक क्लिनिकल फीचर्स काय आहेत, तर त्याचा क्लासिकल ट्रायड आहे. आपण क्लासिकल ट्रायड डायग्नोसिससाठी यूज करतो, लाईक मसल पेन, मसल विकनेस अँड डार्क कलर युनिट. तर डार्क कलर युनिट म्हणजे यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं,
एक कॉफी लाईक और कोला कलर युरिन पास होतं आणि ओलिगोरिया असतो म्हणजे युरिन कमी पास होतं. त्याच्यानंतर अदर सिम्पटम्स काय आहेत? फिवर, नॉसिया, वॉमिटिंग, ओलिगोरिया, कन्फ्युजन अँड अरेथिमिया. त्याच्यामध्ये मसल ग्रुप कॉमनली कोणते इन्व्हॉल्व होतात याच्यामध्ये? थाईज, क्लॅव्स, लोअर बॅक अँड शोल्डर. ह्या मेजर मसलमध्ये ही कंडिशन पाहायला भेटते. त्याच्यानंतर लॅब डायग्नोसिसमध्ये आपण कोणकोणते टेस्ट करतो? एकतर एन्झाईम, सेरम एन्झाईम सगळे चेक करतो, युरिन आणि इलेक्ट्रोलाइट. सेरम एन्झाईममध्ये सेरम क्रिएटिनिन कायनेस 5 टाईम वाढते. त्याच्यामध्ये पीक व्हॅल्यूम 2 to 24 आवरमध्ये ते वाढते आणि पीक लेवल असते ते 12 आवरपर्यंत पीक लेवल असते म्हणजे मोर दॅन 5000 इंटरनॅशनल युनिट. युरिनमध्ये मायोग्लोबिन युरिनिया असते, मायोग्लोबिन प्रेझेंट असते युरिनमध्ये. कलर कोला कलर किंवा ब्राऊन कलर असतो. त्याच्यामध्ये सेरम इलेक्ट्रोलाइटमध्ये पोटॅशियम, फॉस्फेट आणि युरिक ॲसिड आर रेज आणि ECG मध्ये पीक TVO असते कारण की हायपरकॅलिमिया इज द प्रेझेंट इन द rehabilitation the peak TVO is present on the ECG and calcium level is decreased just because of that's why the muscle spasm is shown in the rehabilitation. डिफरन्शियल डायग्नोसिस विच मीन द आता सिम्पटम्स बरेच काही सिम्पटम्स दुसऱ्या पण डिसीजमध्ये पाहायला भेटतात तर आपण त्या डिसीजमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून डिफरन्शियल डायग्नोसिस. आता GBS गुलेन बॅरन सिंड्रोममध्ये काय असतं? पॅरालिसिस होतो. याच्यामध्ये पण मसल वर्क नाहीत करत, त्याच्यामध्ये पण नाहीत करत. पण GBSमध्ये मायोग्लोबिन्युरिया नसतो प्रेझेंट पण रिहॅबिलिटेशनमध्ये असतो. पोलिओमिएलाइटिस अँड डर्मेटोसायटिसमध्ये काय असतो? क्रिएटिनिन कायनेस रेज होतात पण पोलिओमिएलाइटिस अँड डर्मेटोसायटिस